गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, मागच्या लेक्चरला आपण मेथड्स फॉर ओनली अल्डिहाइड 4-5 मेथड्स बघितल्या ज्यांनी फक्त अल्डिहाइड प्रिपेअर होतो. आज आपण अशा मेथड्स बघणार आहे त्याने आपण फक्त कीटोन तयार करू शकतो फॉर कीटोन्स. तर पहिले आपल्याला शिकायचे फ्रॉम रिग्नार रिएजंट. फ्रॉम रिग्नार रिएजंट काय असतो? RMgX. अल्डिहाइड मध्ये पण आपण अशा काही रिएक्शन्स बघितल्या जेणेकरून आपण रिग्नार रिएजंट पासून काय तयार करू शकतो? अल्डिहाइड तयार करू शकतो. त्याचप्रमाणे अल्डिहाइड रिग्नार रिएजंट पासून आपण कीटोन तयार करू शकतो. रिग्नार रिएजंटची खासियत काय? हा R ग्रुप आहे तो निगेटिव्ह, R ग्रुप आहे तो पार्शियल निगेटिव्ह. तर बघा, पहिली रिएक्शन विथ सायनाइड. तर RMgX मी घेतो CH3 MgBr प्लस CH3 C ट्रिपल बॉन्ड N. याला आपण मिथाइल सायनाइड किंवा याचं दुसरं नाव काय? इथेन नायट्राइड. 2 कार्बन आहे म्हणून इथेन आणि ट्रिपल बॉन्ड N आहे म्हणजे नायट्राइड, किंवा याचं कॉमन नेम काय? मिथाइल सायनाइड. मग आताच मी सांगितलं रिग्नार रिएजंट मधला हा R ग्रुप असतो तो पार्शियल निगेटिव्ह असतो. आता इकडे लक्ष द्या, कार्बन आणि नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण? नायट्रोजन इलेक्ट्रॉन ओढणार कार्बन वर, म्हणून इथं पॉझिटिव्ह सेंटर जनरेट होणार, म्हणून हा इथे अटॅक करणार, हा डबल हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं. तर काय झालं? CH3C इथं जॉईन होईल CH3 डबल बॉन्ड N. दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि त्याला जॉईन होईल MgBr. आणि अल्डिहाइड मध्ये पण आपण ही रिएक्शन बघितलं होतं. बघा, आपण 2 टाइम्स वॉटर H2 2 टाइम्स वॉटर म्हणजे कसं लिहायचं? इन ऍसिडिक मीडियम H प्लस H2 बघा HOH आणि मी सांगितलं होतं ही रिएक्शन कसं लक्षात ठेवायचं. बघा, इथं O, इथं H3 आणि इथं OH. बघा बरं, किती हायड्रोजन्स? 3 आणि 1 4 आहे का? 1 2 3 4. किती ऑक्सिजन? 2 ऑक्सिजन. आहे का 2 ऑक्सिजन? तर इथून कट करायचं बघा असं. तर काय काय प्रोडक्ट्स येतात? पहिले CH3C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा कीटोन झाला. याचं कॉमन नेम काय? ऍसिडोल. याचं IUPAC देऊन प्रोपेन 2ON. इथं N प्लस H3 NH3 अमोनिया गॅस. MgBr आणि हा OH तयार होईल MgBr आणि हा OH. बघा, वेगवेगळे R ग्रुप्स बदलून म्हणजे इथं C2H5 वेगवेगळे R ग्रुप्स बदलून तुम्ही रिएक्शन प्रॅक्टिस करू शकता. तर याच्यातच रिग्नार रिएजंट मध्येच दुसरा आहे फ्रॉम असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइडचं बघा रिएक्शन. आता मी इथे रिग्नार रिएजंट घेतो CH3 MgBr. इथे असाइल क्लोराइड घेतो CH3C डबल बॉन्ड O Cl. ही पण रिएक्शन आपण बघितली होती. इथं पार्शियल निगेटिव्ह ऑक्सिजन आणि कार्बन मधून कोणी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह? ऑक्सिजन. क्लोरीन आणि कार्बन मधून जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह क्लोरीन म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार, क्लोरीन इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार म्हणजे इथं कोणतं चार्ज होणार? पार्शियल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह लगेच पार्शियल पॉझिटिव्ह वर अटॅक, हा इथं जाईल. काय तयार होईल बघा? CH3C इथं CH3 O निगेटिव्ह त्याला जॉईन होईल MgBr आणि इथं Cl. याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस म्हणजे H आणि OH. O निगेटिव्ह तो लगेच हा H घेईल, कारण वॉटर मध्ये H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. हा OH बाहेर पडेल आणि हा OH पुढे जाईल MgBr सगळं म्हणजे बाय प्रोडक्ट काय जाईल? MgBr आणि इथं हा OH. बघा, इथून MgBr आणि इथून हा OH. H इथं जॉईन झाला
तर काय तयार होईल बघा, CH3 COH Cl आणि इथं CH3. पण बघा दोन खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम एका कार्बनवर अनस्टेबल असतात आणि फ्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. तर इथं फर्दर रिएक्शन काय होते बघा, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये हा बॉन्ड आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं येतील म्हणजे इथं काय तयार होईल, डबल बॉन्ड. बघा दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर या हायड्रोजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, कारण हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर हायड्रोजनकडे एकही इलेक्ट्रॉन नाही म्हणून त्याच्यावर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह, म्हणजे तो असणार आहे H+. इथून बाहेर निघाला Cl, हा H+ आणि Cl- काय तयार होईल, HCl, म्हणजे एक प्रोडक्ट असणार आहे HCl. बाकी काय राहिले बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3. झालं नाही, परत कीटोन तयार. बघा विल गेट अगेन कीटोन. तसं लास्टचे काही रिएजन्स बदलून बघू, आपण अमाइड घेऊन बघू. CH3MgBr plus CH3C डबल बॉन्ड O NH2. ऍसिड अमाइड आहे हा, अमाइड RC डबल बॉन्ड O NH2. आणि इथं जर तुम्ही ही रिएक्शन केली तर बरेच जण ही रिएक्शन चुकणार आहे. बरेच जण ही रिएक्शन चुकणार आहे. का चुकणार आहे बघा, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे काय. तुम्हाला जर आठवत असेल तर मी खूप वेळेस तुम्हाला ऍसिडिक हायड्रोजन काय असतं ते शिकवलंय. मग मी तुम्हाला एक सांगितलं होतं फोन, FON, फोन, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन याच्यावर जर हायड्रोजन असेल तर तो खूप ऍसिडिक असतो, बरोबर. FON, फोन, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन वर जर हायड्रोजन असेल तर तो खूप ऍसिडिक असतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय रिग्नार रिएजंट मध्ये, आता नीट लक्ष द्या मी जे सेंटेन्स सांगतो, रिग्नार रिएजंट मध्ये हा R जो मायनस असतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. रिग्नार रिएजंटच्या मागच्या चॅप्टर मध्ये पण आपण रिएक्शन केलं होतं, जिथं जिथं प्रोटॉनचा सोर्स भेटल, प्रोटॉनचा सोर्स म्हणजे जिथे जिथे हायड्रोजन भेटल तिथून हा हायड्रोजन बाहेर काढतो. वॉटर मधून हायड्रोजन बाहेर काढणार, अमाइड मधून हायड्रोजन बाहेर काढणार, अल्कोहोल मधून हायड्रोजन बाहेर काढणार, जिथे जिथे ऍसिडिक हायड्रोजन आहे हा बाहेर काढणार. म्हणजे इथं कीटोन तयार नाही होणार आहे. बघा नायट्रोजनवर हायड्रोजन आहे म्हणजे तो ऍसिडिक आहे. तर CH3 हा हायड्रोजन घेणार, हायड्रोजन घेतल्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनवर राहणार. तर काय तयार होणार, CH3 प्लस H, CH3 प्लस H, CH4. नंतर इथं काय होतं बघा, CH3 C डबल बॉन्ड O NH आणि इथं काय होतं, MgBr. इथं काय होतं, MgBr. समजलं? नाहीतर तुम्ही लगेच याचं कीटोन तयार करून दाखवणार आहे. जसं क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा NH2 ग्रुप गुड लिव्हिंग ग्रुप नाही, NH2 ऍक्च्युअली प्रोटॉन डोनर आहे. तो काय, प्रोटॉन डोनर आहे. तर पुढली रिएक्शन बघा, आपण जर याची रिएक्शन इस्टर संग जर केली तर बघा मी इथं करून दाखवतो. रिएक्शन इस्टर CH3 MgBr आणि त्याचा CH3 C डबल बॉन्ड O OCH3. आता बघा ऑक्सिजनवर हायड्रोजन नाहीये. काही जण म्हणतील ऑक्सिजनवर हायड्रोजन नाही, ऑक्सिजनवर पहिला कार्बन आहे त्याच्यावर हायड्रोजन आहे, म्हणजे हा काय खूप जास्त ऍसिडिक नाही. म्हणून आता इथं नॉर्मल रिएक्शन, हा निगेटिव्ह, हा याच्यावर अटॅक करणार. का बरं याच्यावर अटॅक करणार, कारण कार्बनच्या शेजारी बघा खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम अटॅच आहे. इकडे पण ऑक्सिजन, इकडे पण ऑक्सिजन, म्हणजे याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा बॉन्ड ब्रेक होणार. तर काय तयार होणार बघा, CH3 CO मायनस, त्याच्या शेजारी MgBr, इथं पण CH3, इथं O CH3. तर बघा हा जो OCH3 ग्रुप असतो, हा OCH3 ग्रुप जो असतो
हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे. तुम्ही याचा हायड्रोलिसिस पण करू शकता. हायड्रोलिसिस केलं HOH याच्यात काय असतं H+ हा तो H+ घेणार तर काय तयार होणार बघा CH3C हा OH तयार होणार, इथं OCH3 इथं CH3 MgBr आणि इथून OH MgBr आणि इथून OH. तर हा कंपाऊंड सगळ्यांनी नीट बघा. हा कंपाऊंड इथं लिहितो बघा CH3OH OCH3 OCH3 हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन इथे येतील म्हणजे हा H3 झाला का आणि नंतर हा OCH3 बाहेर जाईल म्हणजे OCH3 ना H म्हणजे मिथेनॉल बाहेर जाईल CH3OH आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला काय भेटेल कीटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3OH. आपल्याला काय भेटेल एक कीटोन आणि एक अल्कोहोल CH3OH मिथेन अल्कोहोल. समजलं? तर हे होतं रिएक्शन विथ रिग्नार्ड रिएजंट. आपल्याला दुसरी रिएक्शन बघायची आहे. Second reaction from dialkyl cadmium. From dialkyl cadmium. कॅडमियम म्हणजे त्याचा सिंबल आहे Cd. डायअल्काइल म्हणजे अल्काइल ग्रुप दोनदा म्हणजे याचा फॉर्म्युला काय होणार R2Cd. याचा फॉर्म्युला काय होणार R2Cd. आता बघा पहिलं डायअल्काइल कॅडमियम तयार कसं करायचं बघा. मी ग्रीनर रिएजंट घेतली तर पण आपल्याला ग्रीनर रिएजंटची गरज आहे CH3MgBr आणि मी ते कॅडमियम क्लोराईड घेतो CdCl2. मग मला सांगा ग्रीनर रिएजंटची खासियत मी तुम्हाला काय सांगितलं. हा जो CH3 हा पार्शियल निगेटिव्ह असतो आणि इथं क्लोरीन पण पार्शियल निगेटिव्ह क्लोरीन पण निगेटिव्ह आहे. इथं R ग्रुप निगेटिव्ह इथं क्लोरीन निगेटिव्ह. आपल्याला त्याला एक्सचेंज करता येईल का. हा CH3 जाईल Cl च्या जागेवर हा Cl येईल CH3 च्या जागेवर. पण Cl किती वेळेस येते तिथं दोनदा म्हणून हा पण मी दोनदा घेतो. मग काय तयार होईल बघा CH3 2 टाइम्स Cd. दोन CH3 इथं जाते आणि दोन Cl इथं तर काय होईल 2 टाइम्स MgBr and Cl. बघा तयार झाला डायअल्काइल कॅडमियम आणि हा जर डायअल्काइल कॅडमियम बघा CH3 2 टाइम्स Cd reacts with acyl chloride CH3C double bond O Cl. तर काय करायचं बघा हा CH3 या Cl च्या जागेवर टाकायचं. CH3 Cl च्या जागेवर बघा CH3 कशाच्या जागेवर टाकायचं Cl च्या जागेवर. कारण कॅडमियम जास्त पॉझिटिव्ह असतो म्हणजे हा CH3 काय झाले तर निगेटिव्ह. एक निगेटिव्ह या दुसऱ्या निगेटिव्हच्या जागेवर टाकायचा. पण इथं CH3 किती वेळेस आहे 2 वेळेस. मग हा पण कंपाऊंड किती वेळेस घ्यायचा 2 वेळेस म्हणजे काय तयार होणार 2 टाइम्स CH3C डबल बॉन्ड O CH3 आणि इथं कॅडमियम एकदा Cl दोनदा तर काय परत तयार होईल CdCl2. बघा सोपी रिएक्शन आहे फक्त एकदा नीट समजून घ्या. डायअल्काइल कॅडमियम R2Cd तर ते कसं तयार करायचं RMgX घ्यायचा CH3MgBr प्लस CdCl2. हा जो क्लोरीन आहे दोनदा क्लोरीन आहे त्याच्या जागेवर दोनदा CH3 टाकायचं कारण CH3 निगेटिव्ह आणि क्लोरीन पण निगेटिव्ह. आपण फक्त त्यांना काय करायचं एक्सचेंज करायचं. मग 2 Cl काढायचे असेल तर 2 CH3 पाहिजे म्हणून इथं 2 टाइम्स लिहिलं बघा. तर इथं काय होईल CH3 2 टाइम्स Cd. आपण पोझिशन एक्सचेंज केले आणि हे 2 क्लोरीन इकडे गेले. मग काय आता 2 मी कॉमन मध्ये पुढे लिहिलं बघा 2Mg2 दोनदा आहे Br दोनदा आहे Cl पण दोनदा आहे मग Br आणि Cl. तर हा जो डायअल्काइल कॅडमियम इथं घेतला त्याला असाइल क्लोराईड संग रिएक्शन केली
या क्लोरीनच्या जागेवर काय आणायचं CH3. पण CH3 दोनदा आहे म्हणून हा क्लोरीन पण दोनदा घेतला बघा, टू फ्रंट मध्ये लिहिलाय. तर काय तयार होईल 2 टाइम्स ऍसिटोन प्लस CdCl2. याला आपण फ्रॉम डायअल्काइड कॅडमियम म्हणतो. पुढली रिएक्शन आपल्याला जी शिकायची आहे third reaction, that is from R2CuCl. Third, from R2CuLi. आता बघा, फ्रॉम R2 म्हणजे दोनदा अल्काइल ग्रुप आहे, एकदा कॉपर मेटल आहे एकदा लिथियम. तर पण मी बघा दोनदा R ग्रुप घेतला CH3 2 टाइम्स कॉपर मेटल आणि लिथियम. याची रिएक्शन आपल्याला करायचे असेल क्लोराईड संग. तर मी इथे घेतो CH3 C डबल बॉन्ड O Cl. बघा लिथियम हा +1 असतो, Cl हा -1 असतो. काय फॉर्म्युला तयार होईल LiCl. काय तयार होईल LiCl. Li आणि इथून Cl तर तयार झाला LiCl लिथियम क्लोराईड. तर इथून Cl गेला त्या जागेवर एक CH3 टाका, एक क्लोरीन काढला ना त्या जागेवर एक CH3 टाका. तर काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3 दॅट इज ऍसिटोन. तर किती वेळ CH3 उरला एकदा आणि इथून Cu. तर काय कंपाऊंड करतो CH3 Cu दॅट इज RCu. समजलं. तर याची फोर्थ रिएक्शन बघा. By hydrolysis of acetic ester. By hydrolysis of acetoacetic ester. तर बघा फोर्थ बाय हायड्रोलिसिस ऑफ acetoacetic ester. तर मला सगळ्यांनी ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला सांगा. CH3 C डबल बॉन्ड O OH हा ऍसिटिक ऍसिड झाला. आणि ईस्टर काय असतो, ईस्टर असतो RC डबल बॉन्ड OR RC डबल बॉन्ड OR. आणि हा काय ऍसिटिक ऍसिड. समजतंय. तर इकडे लक्ष द्या, परत सांगतो. हा ऍसिटिक ऍसिड आहे CH3 C डबल बॉन्ड O OH. आणि एक ईस्टर घेऊ आपण एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O O C2H5. तर बघा इथून हा H आणि इथून हा OH वॉटर बाहेर काढा. इथून OH आणि इथून H वॉटर बाहेर काढा. आणि हा जो कंपाऊंड तयार होणार आहे त्याला आपण ऍसिटोएसिटिक ईस्टर म्हणतो. तर काय तयार होणार आहे बघा CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O OC2H5. बघा CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O OC2H5. याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं वॉटर HOH असं लिहितो बघा H2O in H प्लस. तर वॉटर कसं ब्रेक होईल H प्लस OH मायनस. तर इथून हा C2H5O आणि हा H बाहेर जातो. बघा इथून C2H5O आणि हा H. मग मी इथं लिहितो मायनस C2H5OH. किती लागतो आणि हा OH इथं जॉईन होईल. तर काय तयार होईल बघा CH3 C डबल बॉन्ड O
CH2 C डबल बॉन्ड O OH बघा दिसतंय काय केलं मी तर C2H5O आणि हा H C2H5OH बाहेर जाणार तर OH इथं जॉईन करणार जॉईन केलं तर इथून याला हीट करायचं कार्बन डायऑक्साइड बाहेर काढायचा CO2 बघा मी ज्याला सर्कल केला तो CO2 आहे मग हा इथून H राहिला तो इथे जॉईन होईल म्हणजे हा CH2 ऐवजी काय होईल आता CH3 होईल आणि झाला आपला केटोन तयार बघा CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CO2 आपण ऑलरेडी तर लिहिलंय मायनस CO2 आणखीन एक एक्झाम्पल घेऊया याचं बघा आणखीन एक एक्झाम्पल नोट्स मध्ये दिलेलं आहे दॅट इज CH3 C डबल बॉन्ड O CH इथं CH3 C डबल बॉन्ड O C2 H5 परत तसंच करायचं बघा H2O in H plus H2O कसं लिहू शकतो H आणि OH H plus OH minus पहिल्या स्टेप मध्ये C2H5OH बाहेर जाणार that is minus C2H5OH तर हा OH इथे जॉईन होणार तर काय तयार होणार CH3 C डबल बॉन्ड O CH CH3 C डबल बॉन्ड O आणि हा झाला OH तर इथून काय सांगितलं मी कार्बन डायऑक्साइड बाहेर काढा CO2 तर इथं हा H इथं जॉईन होईल तर काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 प्लस CO2 काय बरं असणार याचं नाव IUPAC नेम 1 2 3 4 कार्बन means it will be butane and E should be replaced by what ONE but it is on second carbon so it will be 2ONE butane 2ONE समजलं तर अशा पद्धतीनं आपण रिएक्शन्स फॉर कीटोन हे कंप्लीट केलंय लगेच आजच दुसरं लेक्चर येईल परत काही कॉमन रिएक्शन्स ते आपण बघणार आहोत म्हणजे आपल्याला टास्क सेकंड आपल्याला सॉल्व्ह करायला लगेच सुरुवात करता येईल या लेक्चर नंतर आणखीन एक लेक्चर येईल ते पण 20-25 मिनिटाचं लेक्चर असेल ते पण व्यवस्थित बघा ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण बोर्ड मधले खूप क्वेश्चन्स त्याच्यातून आलेले आहेत याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा थँक्यू